नमस्कार मंडळी. ठरलं तर मगचा आजचा म्हणजे 18 फेब्रुवारीचा फ्रेश रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतोय सुभेदारांच्या घरामध्ये कल्पनाताई म्हणत असतात की पहिल्यांदा तर ते अस्मितासाठी दूध घेऊन येतात आणि म्हणतात की प्रतिमा तू आलीस ना, ते अगदी बरं केलंस बघ, तू थोड्या वेळ ना आता अस्मिताशी गप्पा मारत बस, म्हणजे ना जरा तिला बरं वाटेल, असं कल्पनाताई म्हणत असतात. आता ना सगळ्यांचा मूड जरा शांतच असतो, कारण काल अस्मितावरती हमला झालेला असतो ना. कल्पनाताई म्हणतात हे घे दूध पी, तर अस्मिता म्हणते नकोय ग मला मम्मा. आता कल्पनाताई म्हणतात का काय झालं, तर अस्मिता म्हणते तो मास्क, ती माझ्या चेहऱ्यावरती उशी दाबणारे ते हात, अगं मम्मा हे सगळं मला खूप आठवते. आणि म्हणते की मला काहीच विसरता येत नाही ग. अस्मिता झालेली असते बेचैन ना. आता प्रतिमा त्या म्हणतात असं करून कसं चालेल ग अस्मिता, अगं आपल्याला थोडंसं दूध पी, आपल्याला हे सगळं विसरायलाच हवं ना, असं तिला समजावत असतात. अस्मिता म्हणते खरंच मला नकोय मम्मा, नको बरं मला हे. आणि आपण पाहतोय की प्रतापराव म्हणतात की कल्पना हे बघ, अस्मिता जर का दूध पिणार नसेल ना तर आम्ही काही घेणार नाही. इतक्यातच प्रतिमात्यासुद्धा कप कॉफीचा लांब ठेवतात. अस्मिता म्हणते हे काय डॅड, तर प्रतिमात्या म्हणतात की काही चुकीचा बोलत नाही येतो, तू जर दूध प्यायलीस तरच आम्ही कॉफी पिणार आणि तू जर का जेवलीस तरच आम्ही जेवणार, असं आता प्रतिमात्याने सांगितल्यानंतर अस्मिताला नाईलाज असतो. अस्मिता मनातल्या मनात म्हणते की काल काय झालं ते मला सचिनला सगळं सांगावं असं वाटतंय, तो जर आला तर मला जरा धीर येईल, पण करू का कॉल, मी त्याला सांगू का हे सगळं, का मी हार मानल्यासारखं होईल ते, असं अस्मिता मनातच विचार करत असते. इतक्यात कल्पनाताई म्हणतात ना अरे काय झालं म्हणून, कारण त्यांनी चैतन्याला धरून आणलेलं असतं. काय झालं तुम्हाला जो म्हणून एवढ्या जोरात ओरडतात आणि सगळेजण आता हॉलमध्ये येतात ना, म्हणजे डायनिंग टेबलवरून. आणि कल्पनाताई म्हणतात काय रे काय झालं, प्रतापराव म्हणतात आणि हे काय तुम्ही काय मारामारी करून आलात का, तर लगेचच अर्जुन म्हणतो की हो मारामारीच करून आलेत हे. आता असं म्हणल्यानंतर सगळेजण घाबरतात ना, नक्की काय झाले ते कोणालाच कळत नाही. प्रतिमात्या म्हणतात बसा बरं तुम्ही, या बसा इथे. कल्पनाताई सुद्धा म्हणतात ये सायली बस इथं. आता सगळेजण सोफ्यावरती बसतात. आणि बघा आता पुढे कल्पनाताई विचारत असतात काय झालं ग सायली, तर सायली म्हणते नागराजने जो ट्रक पुरवला होता ना ॲक्सिडेंटसाठी, तर आम्ही त्याच ट्रक मालकाचा पाठपुरावा करण्यासाठी गेलो होतो म्हणून. चैतन्य म्हणतो खरं तर मी आणि सायली बहिणीच गेलो होतो, पण तिथे घरात गेल्यानंतर असं म्हणतो आणि तिथे जे काही घडलं ना तर ते सगळं आठवून घराच्यांना सगळ्यांना सांगायला लागतो की रमेश कसा सापडला, रमेशने चैतन्याला मारलं, डोकं आपटलं, नंतर चैतन्य खाली पडला आणि चैतन्य जेव्हा बेशुद्ध होता त्यावेळेस सायलीने एकटीने रमेशला पकडून त्याला सोफ्याला बांधून ठेवलं. त्यानंतर पोलीस आले, पोलीस त्यांना घेऊन गेले. हा सगळा प्रकार जो आहे तर तो सायली आणि चैतन्य हे घरच्यांना सांगत असतात. हे सगळं म्युझिकली दाखवलेलं आहे, आपल्याला काही डायलॉग तेच दाखवले नाहीत. आणि प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनही खूप असे प्रेक्षक आहेत जे अजूनही चॅनलला सबस्क्राईबच करत नाही डेली, तर ते चॅनलवरती आपला रिव्ह्यू पाहतात पण अजून सबस्क्राईब करत नाही. तर चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी प्लीज मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. सायली म्हणत असते की पोलीस आले म्हणून बरं झालं, नाही तर आमचं काय झालं असतं ना कोणास ठाऊक. आता प्रतापराव म्हणतात तुम्ही दोघे जण नक्की बरे आहात ना, सायली म्हणते हो बाबा आम्ही बरे आहोत. आता कल्पनाताई म्हणतात देवाची कृपा म्हणून तुम्ही दोघे सुद्धा सुखरूप आहात. आता लगेचच अस्मिता म्हणते पण तुम्हा दोघांना रिस्क घेण्याची काय गरज होती. आणि पुढे म्हणते की त्या साईट मॅनेजरचा पत्ता सापडला होता ना तुम्हाला, मग तो पोलिसांना द्यायचा ना, तुम्हाला जायची काय गरज होती तिथे. आता अस्मिताचं रागवणं सुद्धा अधिक साहजिकच असतं ना. आता अस्मिता म्हणते सायली तू सुद्धा अर्जुनच्या भूमिकेत शिरून त्याच्यासारखी रिस्क घ्यायला लागली आहे. तर सायली म्हणते अस्मिता ताई आम्ही तर साईट मॅनेजरच्या घरावरती पाळत ठेवून होतो, पण अचानक तो आम्हाला वेगळ्याच ठिकाणी दिसला म्हणून आम्ही त्याचा पाठलाग करत त्याच्या घरी गेलो आणि तो आमच्यावरती असा हल्ला करेल अशी आम्हाला कल्पनासुद्धा नव्हती हो, असं अस्मिता सांगायला लागते. आता कल्पनाताई म्हणतात अच्छा म्हणजे अर्जुन मगाशी तुला सायलीचा फोन आला म्हणून तू तातडीने गेलास का, तर सायली म्हणते नाही आई मी तर यांना फोन केलाच नव्हता. चैतन्य भाऊजी तुम्ही केला होतात का, चैतन्य म्हणतो नाही मी पण नाही केला, म्हणजे तिथे सिच्युएशनच अशी होती की फोन कसा आणि काय करणार ना. सायली म्हणते हो ना. आता बघा आता प्रतापराव म्हणतात कमाल आहे, पण मग अर्जुन या दोघांचाही तुला फोन नाही आला आणि तू अचानकच तिथे कसं काय पोचलास रे. चैतन्य म्हणतो मला माहीत नाही डॅड, मला काय झालं होतं ते घरातली कामं करता करता मला अचानकच ना रेस्टलेस वाटायला लागली, त्यामुळे ना मी तिथे गेलो. मला आणि सायलीकडे बघून म्हणतो की सायली मला असं वाटत होतं की तुला ना माझी गरज आहे, तू प्रॉब्लेममध्ये आहेस असं मला सारखं वाटत होतं आणि असं वाटायचं ना की तू मला हाक मारतीस, मला राहवलंच नाही आणि मग मी लगेचच निघून आलो गो तुझ्याकडे, असं थोडंसं इमोशनल हा सीन दाखवलेलं आहे. आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघून इमोशनल झालेले असतात. तितक्यातच चैतन्य म्हणतो म्हणजे तुला तुझ्या मनाने फोन केला होता, अच्छा, असं म्हणलं की लगेचच प्रतापराव म्हणतात की अर्जुन जेव्हा तू घराबाहेर असतोस ना आणि सायली घरात असते तेव्हा तिचंही जीव तुझ्यासाठी असाच तुटत असतो, कळलं का. असं जेव्हा प्रतापराव बोलतात ना तेव्हा प्रतिमात्या म्हणतात की तुमच्या या प्रेमाला कोणाचीही दृष्टी नको ना लागायला. चैतन्य म्हणतो नाहीच लागणार आत्या,
कारण माहिती आहे का, खरं तर आज अर्जुनने सायलीला प्रॉमिससुद्धा केलं आहे की तिच्यावरती झालेला वार आधी तो झेलेल म्हणून. असं म्हणल्यानंतर सगळ्यांना बाई या दोघांच्या प्रेमाचं कौतुकच वाटायला लागतं आणि हे दोघं नेहमीप्रमाणे रोमॅन्टिक कपल एकमेकांकडे बघतच असतात. आपण पाहतोय आता त्या रमेशला अटक झाल्यानंतर ही प्रिया तिथेच असते ना, आता पळत पळत एका झाडाजवळ येते आणि फोन लावायला लागते नागराजला जेलमध्ये. आता नागराज हा बघा शर्टची कॉलर वगैरे सरळ करतो आणि लगेच फोन उचलतो कोणाला दिसू नये म्हणून. आता बघा नागराज फोन उचलतो आणि म्हणतो की आता कोण लहान असल्यासारखं सारखं फोन करते. प्रिया म्हणते मी उगाच फोन केलेला नाही आहे, ते खूप मोठा गोंधळ होऊन बसलाय म्हणून प्रिया सांगायला लागते आणि म्हणते की सायलीने आणि त्या चैतन्यने त्या साईट मॅनेजरला शोधून काढलं आणि ते पोलीस रमेशला शोधून घेऊन गेले तर अरेस्ट करून. नागराज म्हणतो काय, तर प्रिया म्हणते हो ना. नागराज म्हणत असतो काय काय सांगतेस काय, चैतन्य आणि सायली त्यांनी शोधून काढलं साईट मॅनेजरला, पोलिसांनी पकडलं आणि हे सगळं तो महिपतच्या जवळ जाऊन बोलत असतो आणि महिपतला सांगतो की पोलिसांनी पकडलंय महेशला म्हणून. आणि आता प्रिया तिथं जे काही घडलं ना तर ते सगळं सांगते, म्हणजे नागराजला फोनवरती सगळं सांगते की रमेशला कसं पकडण्यात आलं, पोलीस घेऊन गेले, नंतर अर्जुन आला होता, सावंत आले होते, हे सगळं डिटेल जे आहे ना तर ती प्रिया आता फोनवरती नागराज आणि महिपतला सांगत असते. आता प्रियाने सांगितलेलं हे सगळं ऐकल्यानंतर नागराज म्हणतो की नाही पण 22 वर्षांपूर्वी ज्याने मला ट्रक पुरवला होता त्याच्यापर्यंत सायली पोचलीच कशी. आता महिपतसुद्धा हे सगळं ऐकत असतं हां आणि म्हणतो की रमेशने जर का त्यात तोंड उघडलं ना तर मी मेलो. महिपत म्हणतो त्यानं तोंड उघडलं फक्त तू नाही तर मी पण मरणार आहे. प्रिया म्हणते सगळ्या गोष्टी आपल्या हातातून कशा काही निष्ठत चालल्यात ना मला ते कळतच नाही आहे. तुम्हाला वाटलं होतं ना की तुम्ही त्यावेळेस खूप मोठा तीर मारला आहे, पण मला आत्ता कळतं आहे की तुम्ही किती पुरावे मागे सोडलेत ते. आता नागराज म्हणतोय बाई तू अजून घाबरू नकोस ग मला. महिपत म्हणतो तुला काय घाबरवायचं आहे, सदान कदा घाबरलेलाच आहेस तो. मंत्री ही हालत झाली आहे कारण महिपतला कळतच नाही की तो फोनवर बोलतोय ते. आता प्रिया म्हणते मी ना फोन ठेवते, तुमच्या या सगळ्या गोष्टींनी ना अजून मला टेन्शन येतं आहे, मी तुम्हाला एवढंच सांगायला फोन केला होता की. आणि म्हणते की आता आपण मेलो कळलं का, लक्षात घ्या असं म्हणून प्रिया आता फोनच कट करून टाकते. इकडे आपण सुभेदारांच्या घरातला सीन बघतोय की अर्जुन म्हणत असतो अस्मिताई तू ठीक आहेस ना गं. तर अस्मिता म्हणते हो मी ठीक आहे. चैतन्य म्हणतो चला तर मग तुम्ही सगळे आराम करा मी निघतो. सायली म्हणते नाही भाऊजी आता पोलीस स्टेशनला जाऊन त्या रमेशची चौकशी कुठपर्यंत आली ते पाहायला हवं ना. आणि शिवाय अस्मिताताईंवरती हल्ला झाला त्याची तक्रार केली आम्ही, पण त्या संदर्भात सुद्धा बोलायचं आहे ना. आता कल्पनाताई म्हणतात अगं तुम्ही आत्ताच तर घरी आलायत ना आणि आता तुम्ही लगेचच निघालात. आता यावरती प्रतापराव म्हणतात आणि हे बघा मग अशी अस्मिता जे काही म्हणाली ना ते अगदी बरोबर आहे, पोलिसांना त्यांचं काम करू दे, प्रत्येक वेळी तुम्हाला तिथं जाण्याची काही गरज नाही. इतक्यातच प्रिया तिथे येते आणि हे सगळं ऐकते. कल्पनाताई म्हणतात हे बघा आता तुम्ही खोलीमध्ये जा आणि आराम करा. आता अर्जुन म्हणतो मामा एक काम करतो आम्ही जाऊन येतो पोलीस स्टेशनमध्ये आणि मग येऊन आराम करतो. आता असं म्हणल्यानंतर बघा अर्जुन निघायला लागतो. इतक्यातच तो बघतो की प्रिया आली म्हणून. आज प्रियाला संशय आज अर्जुनवरचा संशय येतोय प्रियावर. तो म्हणतो की जेव्हा आम्ही हे सगळं ॲक्सिडेंटची चर्चा करतो ना आणि तेव्हा मी पाहतो ही प्रिया घरामध्ये नसते, नक्की नंतरून कुठून तरी येते, म्हणजे नक्की काहीतरी घोळ आहे. आता बघा प्रिया म्हणते अच्छा म्हणजे आता तुमच्या भूमिकांची अदलाबदल झाली पण तुमच्या दोघांचं फिरायला जाणं काही बंद झालं नाही. बरोबरच आहे म्हणा, अर्जुन सध्या सायलीच्या भूमिकेत आहे ना, मग तिच्यासारखंच घरातली सगळी कामं अर्धवट टाकून तो बाहेर भटकायला तर जाणारच ना, असं प्रिया म्हणते. आता बघा प्रतापराव म्हणतात कल्पना चैतन्याला अंग शेकायला गरम पाणी घेऊन दे ना, आणून दे ना, त्याचं अंग दुखत असेल. चैतन्य म्हणतो नाही मी ना ठीक आहे काका, एवढं काही नाही झालेलं मला, असं चैतन्य म्हणत असतो. आता प्रिया म्हणते की मी काही बोली ना तर अदृश्य असल्यासारखं वागतेत हे. प्रियाला सगळेजण इग्नोर करतात म्हणून प्रिया तिथून निघूनच जाते. आता सायली म्हणत असते अस्मिताताईंवरती झालेल्या हल्ल्याबद्दल चौकशी व्हायलाच हवी, आम्ही तशी तक्रार केलेली आहे पण देवी आईची कृपा म्हणून फार काही वाईट घडलं नाही, असं सायली म्हणत असते. आणि पुढे म्हणते की पण यापुढे आपण गाफील राहता कामा नये, कारण जर का आपण दुर्लक्ष केलं ना तर ती व्यक्ती परत सुद्धा घरी येऊ शकते, असं सायली म्हणत असते. आता अस्मिता म्हणते की हो बरोबर बोलतेस तू म्हणून. आता बघा पुढे आपण पाहतोय की अस्मिता म्हणते की आणि ती व्यक्ती जर का परत आली ना तर माझा तर घाबरूनच जीव जाईल. आता अस्मिता म्हणल्यानंतर हे सगळं अर्जुन आवडतलंय ना. अर्जुन म्हणतो की अस्मिताई असं काही बोलू नकोस बरं प्लीज, आणि तुला काही होणार नाही असं अर्जुन म्हणतो. आता आपण पाहतोय की अर्जुन म्हणतो की डॅड मॉम तुम्ही सुद्धा आम्ही जाऊन येतो पोलीस स्टेशनला. आता असं म्हणल्यानंतर सायली म्हणते नाही चैतन्य भाऊजी
तुम्ही ऑफिसला जा आणि मी पोलीस स्टेशनहून तिथेच येते. अर्जुन म्हणतो एक मिनिट हे कधी ठरलं, ऑफिसला जायचं कधी ठरलं म्हणून. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो की नाही हां, कुणी कुठेही जायचं नाही, डायरेक्ट घरी यायचं आपल्याला. सायली म्हणते अहो असं काय करताय तुम्ही, आता कुठं मला ऑफिसमधली कामं कळायला लागली, ती अर्धवट सोडून मी कशी येऊ. अर्जुन म्हणतो नाही म्हणजे नाही, या सगळं हे असं काही घडलं असतं तर तुम्हाला घराबाहेर जाऊ दिलं असतंस का. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो बोल ना. नाही ना अगं मग आठवते का तुला लास्ट टाईम तुम्हाला घरात 2 दिवस बसून ठेवलं होतं. चैतन्य लगे उठून उभा राहतो आणि म्हणतो हां वहिनीला आठवत नसलं तरी मला चांगलंच आठवतं आहे सायली वहिनी, मी या बाबतीत अर्जुनच्या टीममध्ये आहे हां. आता असं म्हणल्यानंतर घरातले सगळे हसायला लागतात ना. अर्जुन म्हणतो सायलीच्या रोलमध्ये येऊन एक फायदा झाला, हा माझ्या टीममध्ये तर आला म्हणून त्याच्या हातावरती फटका देतो. चैतन्य करून ओरडतो ना. आणि आता पुढे आपण पाहतोय कल्पनाताई म्हणतात बरं तुम्ही आता भांडू नकात, पटकन जा आणि मग घरीच या हां. आता लगेच अर्जुन, चैतन्य आणि सायली तिघेजण सुद्धा बाहेर निघून जातात. आपण पाहतोय आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय की हा सचिन जो आहे ना तर तो साक्षीच्या घरामध्ये असतो ना, तर तो अचानक त्याचं लक्ष जातं की साक्षीच्या वॉलेटवरती. आता ती पर्स ती उघडतो आणि त्याला वाटतं की यामध्ये काहीतरी पैसे असेल, म्हणजे त्याच उद्देशाने बहुतेक यांनी ती पर्स चेक केलेली असेल. अरे पण होतं काय, त्या पर्समध्ये हात घातल्यानंतर अचानक त्याच्या हाताला एक चाकूच लागतो ना. बापरे, सचिन तर एवढा घाबरतो ना, तो लगेच चाकू काढून बघतो आणि म्हणतो अरे सॅमच्या पर्समध्ये आणि हा चाकू, असा तो विचारच अजून करत असतो हां, की चाकू का असेल असा तो विचारच करत असतो. आणि आता आपण पाहतोय की इकडे अस्मिता जी आहे ना तर ती अस्मिताला घेऊन येतात ना प्रतिमात्या तिच्या रूममध्ये आणि म्हणतात की बस बरं आता अस्मिता इथे म्हणून. आता अस्मिता बसते कारण ते तिला भेटायला आलेले असतात, तिच्यावरती हल्ला झालेला असतो ना म्हणून. आणि म्हणतात की आता थोडं आराम कर आणि आता जास्त विचार करत बसू नकोस, बाळासाठी चांगलं नसतं ते, असं तिला समजावून सांगून ते तिथून निघून जातात. आता बघा आता अस्मिता लागते ना विचार करायला की तिला वाटतं की आपण आता सचिनला फोन करायला हवा म्हणून. आता अस्मिता करते हां सचिनला फोन. लगेच सचिन फोन उचलतो आणि म्हणतो की अस्मी आय एम सो हॅपी की तू स्वतःहून मला फोन केला आहे. अस्मिता म्हणते ऐकून घे, काहीतरी हॉरिबल घडले म्हणून मी तुला फोन केला आहे. सचिन लगेच घाबरून म्हणतो का काय झाले काय अस्मी. तर अस्मिता सांगते काल आमच्या घरामध्ये एक बाई शिरली होती आणि ती माझ्या खोलीमध्ये शिरली आणि तिला मला मारण्याचा प्रयत्न केला. आणि पुढे म्हणतो की काय सांगतेस काय, अगं कोण होती ती. आता बघा अस्मिता जो काही प्रकार घडला तो सगळं आठवून आता सचिनला सांगत असते. सचिन म्हणतो की अस्मी तुला काही झालं नाही आहे ना गं, तू तर ठीक आहेस ना गं अस्मी. आणि म्हणतो की अस्मी ती मास्क लावलेली बाई होती कोण पण ती. आता अस्मिता म्हणते मला नाही रे माहिती कोण होती ती, मी इतकी घाबरली होते ना की मला काही कळलंच नाही रे, असं अस्मिता सांगत असते. आणि पुढे म्हणते की पण सायलीने तिला पळताना पकडलं आणि तिचं हात धरलं होतं तेव्हा कळलं की ती बाई होती म्हणून. आता सचिन म्हणतो की अस्मी तुला काही झालं नाही ना गं, तर तू तर ठीक आहेस ना गं. अस्मिता म्हणते हो ठीक आहे, पण माझ्या मनातली भीती अजून जात नाही आहे ना, म्हणून मी कॉल केला आहे हां तुला. आता सचिन म्हणतो की बरं आता मी फोन ठेवतो, तू काळजी घे हां, स्वतःची काळजी घे हां अस्मी, असं सचिन सांगायला लागतो. आणि सचिन फोन ठेवतो. बघा सचिन फोन ठेवल्यानंतर तो एकदा चाकूकडे बघतो. त्याला संशय आलेला आहे की आता ही साक्षी जी आहे ना तर ती अस्मिताच्या हल्ल्यावर करायला गेलेली हीच तर नसेल ना म्हणून. आता आपण पुढचं सीन बघतोय की इकडे अर्जुन आणि सायली हे दोघंजण पोलीस स्टेशनला आलेले असतात आणि इन्स्पेक्टर सावंतांना ते विचारत असतात की त्या साईट मॅनेजर रमेशने काही कबूल केलं का, त्यांनी नागराचं नाव सांगितलं का. तर सावंत म्हणतात कोणाचं नाव घेणं तर दूरच राहिलं, पण 22 वर्षांपूर्वीचं तो काहीच बोलायला तयार नाही आहे, पण बोलेल, आम्हाला अशा लोकांना बरोबर बोलतं करता येतं असं इन्स्पेक्टर सावंत सांगतात. आणि म्हणतात की मला खात्री की तो उद्या परवा नक्की तोंड उघडेल. आता सायली म्हणते त्याने जर का तोंड उघडलं ना तरच आमची नागराच्या विरोधातली जी केस आहे ना तर ती स्ट्रॉंग होईल म्हणून. आणि हे सगळं नागराजना जेलमधून ऐकत असतो. आता महिपत बघा हा पाठीमागून म्हणतो काय रे नाग्या, आणि म्हणतो एवढं कान लावून काय ऐकतोयस तू हां, तुझी आधीच पुंगी वाजलेली आहे आणि पोलिसांचं ऐकून आता काय फरक पडणार आहे नाग्या, असं म्हणत असतो. आता नागराज म्हणतो अरे पोलिसांचं नाही ऐकत रे मी, सायली अरे सायली इथे आली वाटतं इथं, कारण तिचा आवाज येतोय. आता महिपत म्हणतो काय, तर नागराज म्हणतो हो, आणि नागराज सांगतो की तो अर्जुनसुद्धा इथं आलेला आहे म्हणून. आता लगेचच महिपत म्हणतो ती सुभेदार मंडळी इथे कशाला आली आहे. इतक्यातच नागराज बनसोडे म्हणून तिथल्या शिपायाला हाक मारतो आणि म्हणतो की ती बाहेर जे काही चाललंय ना तर ते नीट बघायचं, ऐकायचं आणि मला येऊन सांगायचं हां, चल जा असं म्हणून त्या आता कॉन्स्टेबलला बाहेर पाठवून देतो नागराज. आता बघा हां इकडे सायली बोलत असते की इन्स्पेक्टर साहेब काल रात्री आमच्या घरामध्ये जे काही घडलंय ना त्याबद्दल पण मला तुमच्याशी जरा बोलायचे. सावंत म्हणतात बोला ना. तर अर्जुन म्हणतो त्याबद्दल मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, हे सगळं
सगळं खूप हॉरिबल होतं. आता बघा हा नागराजने पाठवलेला कॉन्स्टेबल तिथंच उभारून सगळं ऐकत असतो. सावंत म्हणतात मला तिचे डिटेल्स देता का, आणि कॉन्स्टेबल संतोष इकडे या म्हणून सांगतो की रिपोर्ट्स घ्या लिहून, हे जे काय सांगतायत ते. असं म्हणल्यानंतर तो सगळं कॉन्स्टेबल ऐकतो या दोघांचं बोलणं की हे काय काय सांगतायत ते. आणि आता अर्जुन आणि सायली सांगत असतात की काल रात्री आम्ही दोघं आमच्या खोलीतून खाली आलो, अस्मिताताईंचा आवाज आला, हे सगळं ते सांगत असतात आणि कॉन्स्टेबल लिहून घेत असतात. आणि सायली हे सगळं आठवून आठवून सांगत असते. आता बघा हा सगळा प्रकार ऐकल्यानंतर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की बरं मला सांगा की अस्मिता मॅडमचं कोणाशी वैर वगैरे आहे का, म्हणजे असं कोण आहे का की जो त्यांच्यावरती हल्ला करू शकतो. तर सायली म्हणते नाही सर, तो पुरुष नव्हता, ती ना एक बाई होती. म्हणजे काय झालं ना की मी जेव्हा तिचे हात पकडले ना त्यावेळेस तो स्पर्श बाईचा होता, मला तो लगेच कळाला. आता हे सुद्धा सगळं तो कॉन्स्टेबल ऐकतो. हां सावंत म्हणतात अच्छा, पण मग तुम्हाला तिचा चेहरा नाही का दिसला. तर सायली म्हणते नाही ना दिसला. आणि अर्जुन म्हणतो लास्ट टाइम जेव्हा आमच्या घरावरती दगडफेक झाली होती तेव्हा गेटच्या दिशेला एक CCTV कॅमेरा लावलेला होता, त्याचं फुटेज आणलं आहे मी अजून स्वतःहूनही बघितलेलं नाही, आपण एकत्रच बघूया म्हणून तो पेनड्राईव्ह जो आहे तो अर्जुन इन्स्पेक्टर सावंतांना देतो आणि आता सगळे मिळून ते फुटेज बघायला लागतात. आता बघा इन्स्पेक्टर सावंत ते लॅपटॉपला पेनड्राईव्ह कनेक्ट करतात आणि तो व्हिडिओ प्ले करतात. तर त्या व्हिडिओमध्ये एक बाई आहे, ती गेटमध्ये असं जाते, हे सगळं दिसतं. सायली म्हणते हे बघा चेहरा नीट दिसत नाही आहे, पण आपल्याला कळतं की ज्या हावभावावरून की ही बाईच आहे म्हणून. आणि आता हे सगळेजण पुन्हा आणखीन चर्चा करत असतात की त्याच प्रकरणावरती. आता इकडे कॉन्स्टेबल येऊन सगळं नागराजला सांगतो ना, आणि नागराज म्हणतो की म्हणजे त्या रमेशने अजून तोंड उघडलेलं नाही तर, आणि त्यानं त्याच्याबद्दल किंवा त्याने ट्रक कोणाला दिलं याबद्दल काहीच नाही ना बोलला. तर तो शिपाई म्हणतो नाही आता महिपत म्हणतो आणि त्या हल्ल्याबद्दल काय बोलवतो, तरी तू कोणी हल्ला केला होता काय समजलं का. तर तो शिपाई म्हणतो नाही ना अजून काही नाही ना समजलं, ते अर्जुन सुभेदारांच्या बहिणीवरती हल्ला झाला इतकंच मला माहिती आहे, बाकी काय माहीत नाही. आता महिपत म्हणतो बरोबर जा मग तू जा. आता बघा हा नागराज आणि महिपत एकमेकांकडे बघतात आणि आता विचार करायला लागतात की हे सगळं काय म्हणजे कुणी केलं असेल म्हणून. आता नागराज म्हणतो रमेश प्रकरण आता महागात पडलंय, त्यानं जर का आता तोंड उघडलं ना तर अर्जुन हा केस जिंकलंच म्हणून समजायचं. आणि आता महिपत मनातल्या मनात म्हणतो अर्जुनच्या बहिणीवर साक्षीनं हल्ला केला असेल का, तिला समजलं असेल का की ती सचिनची बायको आहे म्हणून, मला साक्षीला सांगून सावध करायलाच हवंय. आता नागराज बघतो ना तो मनात काहीतरी बोलतोय म्हणून. आणि आता आपण पाहतोय लगेचच दुसरा सीन. इकडे साक्षी जी आहे तर ती वेषांतर करून पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते आणि म्हणते की मी इथे येऊन खूप मोठी रिस्क घेतलेली आहे, काय करू, परत जाऊ का, असं म्हणून जायला निघते. आणि परत विचार करते की नाही आता घाबरून चालणार नाही, जे घडलं ते मला अण्णांच्या कानावरती घालायलाच हवं, असं म्हणून आता साक्षी पुन्हा तिथे येऊन थांबते. आणि तो कॉन्स्टेबल म्हणतात कोणाला भेटायचंय, तर ती म्हणते महिपत शिकरेला. तो म्हणतो ठीक आहे मग इथं रजिस्टरवर सही करा आणि आतमध्ये जाताना मास्क खाली करा. तर ती म्हणते नाही मला मास्क नाही काढता येणार. तर तो म्हणतो अहो तुम्हाला मास्क खाली करावंच लागेल. तर ती म्हणते की अहो मला मेडिकल कंडिशन आहे, मला क्रोनिक ॲलर्जी आहे, त्यामुळे मास्क जर का काढला तर मला धुळीचा त्रास होऊ शकतो आणि इतरांनाही त्रास होईल. पण कॉन्स्टेबल म्हणतो अहो पण हा इथं नियमच आहे, तुम्हाला मास्क काढावाच लागेल म्हणून. आता साक्षी ठीक आहे म्हणून मास्क काढते. आणि आता आपण पाहतो की तिथे सही सुद्धा करते त्या रजिस्टरवरती. आणि इतक्यातच आपण पाहतो की साक्षीने सही काढली आणि साक्षी वळणार इतक्यातच समोरून अर्जुन आणि सायली तिला समोरून येताना दिसतात. आणि आता बघा थँक्यू म्हणते आणि आता पुन्हा ती मास्क घालते. मास्क घातल्या क्षणी तिला अर्जुन सायली समोर दिसतात. पण बघा सायलीने इथे तिचे डोळे मात्र करेक्ट ओळखलेले आहेत. आता यावेळेस सायली अजिबात चुकत नाही तिचे डोळे ओळखायला. आपण सायली बराच वेळ बघत बसते. साक्षी लगेच खोकल्याचं नाटक करते आणि आता तिथून निघून जाते. अर्जुन पण बघत राहतो, अरे हा काय विचित्रपणा नाही म्हणून. अर्जुनही बघतो आणि सायलीकडे बघतो आणि म्हणतो काय ग. तर सायली मनातल्या मनात म्हणत असते मला परत ते डोळे साक्षीचे असल्यासारखे वाटतायत, असं परत मला का होतंय. आणि अर्जुन म्हणतो काय विचार करतेस तू, काय झालं तुला. तर सायली म्हणते काही नाही हो, सतत वकिलाची कामं करून आहे ना मी पण संशयी झाली आहे बहुतेक, प्रत्येक ठिकाणी ना मला गुन्हेगारच दिसायला लागलेत. अर्जुन म्हणतो म्हणजे तू मान्य करतेस की तुला माझं काम जमत नाही. तर सायली म्हणते नाही आणि म्हणते की तुम्हाला जे हवं ना तर ते माझ्याकडून वधून घेऊ नका, चला, असं म्हणून आता अर्जुन आणि सायली पोलीस स्टेशनवरून निघून जातात घरी. आणि आता आपण पाहतो की रात्र झालेली असते आणि अर्जुन आणि सायली स्टडीमध्ये बसलेली असते आणि अर्जुन आता येतो आणि
आणि म्हणतो की येस मॅडम, माझं सगळं काम झालं आहे, किचन एकदम साफ केलेलं आहे, जे उरलं होतं ते फ्रीजमध्ये पॅक करून ठेवले आणि अस्मिताईसाठी बदामसुद्धा भिजवून ठेवलेत. अर्जुन म्हणतो की मी आता सगळं काही काम केलेलं आहे असं तिला सांगत असतो, पण सायलीचं काही लक्ष नसतं. अर्जुन म्हणत असतो आय एम डन फॉर द डे, सो आपण झोपायला जाऊयात असं म्हणतो, पण काही केल्या सायलीचं काही लक्षच नसतं ना. अर्जुन म्हणतो सायली एवढं कसलं विचार करतेस तू, हो मॅडम असं म्हणून तिच्यासमोर असा हात आला होतो, तिची तंद्री तुटते ना, आणि म्हणतो की काय कसला विचार करतेस तू सायली. आता बघा सायली म्हणते की तुम्ही वा पुढे, मी येते नंतर. अर्जुन म्हणतो नाही 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 असं करायचं नाही, उशिरापर्यंत जागायचं नाही, उशिरापर्यंत जागलं तर तुला ॲसिडिटी होईल माहिती आहे ना. सायली म्हणते तुम्ही उशिरापर्यंत काम करणार तेव्हा मी काही बोलते का. अर्जुन म्हणतो ठीक आहे, पहाटेपर्यंत बस आणि काम करणं, मला काय करायचे, मी चाललो झोपायला. सायली पाठीमागून म्हणते ऐका ना. अर्जुन म्हणतो चहा मिळणार नाही. सायली म्हणते त्यासाठी नाही मी थांबवलो तुम्हाला, आणि पुढे म्हणते की मी विचार करत होते की 22 वर्षांपूर्वी महिपतने नागराच्या सांगण्यावरून महिपतने ॲक्सिडेंट केला, पण मग नागराज जर का रविराज काकांच्या पैशासाठी हा अपघात केला असेल तर त्याचे प्रयत्न आजही सुरू राहिले असते ना, असं सायली म्हणते. आणि पुढे म्हणते की म्हणजे सदा आणि मैना जेव्हा आपल्या घरी आले त्यांनाही महिपतनेच आणलं होतं ना, असं सायलीला शंका येते. पण त्याचा रविराज काकांच्या पैशाशी काय संबंध असेल बरं. आता सायली एकदम बरोबर बोलते. तर बघा अर्जुन आता तिसरंच काहीतरी बोलतो. अर्जुन म्हणतो की तिचा संबंध आहे आणि मला वाटतं की ती अजूनही महिपत आणि नागराज काकांना मदत करत असेल. तुम्ही जेव्हा त्या साईट मॅनेजरला भेटायला गेला होतात ना, नेमकी तेव्हाच प्रियासुद्धा बाहेर निघाली होती. आणि म्हणतो की आणि मी एक नोटीस केले की प्रत्येक वेळेला जेव्हा आपण कुठे बाहेर जातो ना तेव्हा सुद्धा प्रिया घरात नसते. आता मग सायली म्हणते म्हणजे नागराज आणि महिपत तुरुंगात असताना सुद्धा प्रिया त्यांना भेटत असेल. अर्जुन म्हणतो कदाचित हो, आणि म्हणतो एनिवे या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुला आता शोधायची आहेत का, असा अट्टहास का. सायली लगेच म्हणते अट्टहास. आता अर्जुन स्माईल करून म्हणतो काय ना की हा शब्द पूर्ण आजीने वापरला आणि मी पटकन माझ्या ब्रेनमध्ये हा शब्द फिट करून ठेवला. चल आता झोपूयात का. सायली म्हणते ठीक आहे तुम्ही वरती जाऊन झोपा, मी काम करून येते असं म्हणते. अर्जुन म्हणतो ठीक आहे लवकर ये म्हणून अर्जुन तिथून निघून जातो. आता सायली तिथे एकटीच असते ना आणि ती विचार करते काही केल्या प्रियाचं वागणं मला कळतच नाही आहे. अस्मिताताईंवरती हल्ला होण्याच्या अगोदर थोडा वेळपूर्वी प्रिया हॉलमध्येच होती आणि त्यानंतर मी स्वतः दरवाजा नक्की बंद केला होता, पण मग तरीसुद्धा हल्लेखोर जेव्हा पळाली ना तर त्यावेळेस मेन डोअर ओपन कसं काय होतं, म्हणजे हॉलचा दरवाजा उघडा कसा होता असं सायली विचार करत असते. आणि पुढे म्हणते की आणि CCTV फुटेजमध्ये तो ओळखीचा वाटणारा पण अस्पष्ट चेहरा कुणाचा असेल असं सायली विचारच करत असते. आणि म्हणते की प्रियाने दरवाजा उघडा ठेवला असेल का, प्रिया अस्मिताताईंच्या हल्लेखोराला मदत का करेल, प्रिया या पातळीला उतरू शकते का, असा हा सगळा विचार सायली करतच असते. आणि पुढे म्हणते नाही प्रिया वाटेल ती करू शकते. इतक्यातच प्रिया तिच्यासमोरून किचनमध्ये जाते ना. आता बघा आता सायलीच्या लक्षात येतं सायली म्हणते की प्रियाचा फोन कदाचित चेक केला तर काही धागेदोरे हाती लागतील, तिने त्या हल्लेखोराशी संपर्क केला असेल का असं म्हणून बघा आता सायलीसुद्धा तिच्या पाठोपाठ किचनमध्ये जाते. आता सायली किचनमध्ये प्रियाच्या दिशेने गेल्यानंतर म्हणते की प्रिया आता इथे तू काय करतेस. तर प्रिया त्याला म्हणते की तुम्हीच तर नवीन नियम घालून दिलेत ना की तुमचं जेवण झाल्याशिवाय मी जेवू नाही शकणार, म्हणून आत्ता जेवायला आले मी, जेवू की उपाशीच राहू. सायली म्हणते नाही जेव ना, खुशाल जेव, पण त्याआधी माझ्या प्रश्नांचं उत्तर दे म्हणून. आता म्हणते की अस्मिताताईंवरती हल्ला झाला तेव्हा घराचं दार उघडं कसं राहिलं. आता प्रियाचा चेहराच बदलतो नाही काही की. आणि सायली म्हणते की सगळ्या शेवटी तर तुम्हाला भेटली होती ना. प्रिया म्हणते आता तुला काय म्हणायचे, दार काय मी उघडं ठेवलं होतं, हां बोल ना, का तो हल्लेखोर माझा मित्र होता का, तुला तर असं म्हणायचं की अस्मिताचा जीव घेण्याचा प्रयत्न मी केला होता, हा सगळा माझा प्लॅन होता, तू असे आरोप करायला पण पुढे मागं बघणार नाहीस ग. आता सायली म्हणते सध्या तर मी कुठलेही आरोप करत नाही आहे, पण लक्षात ठेव. आणि असं म्हणते की फोन दे. प्रिया म्हणते काय साक्षी, तर सायली म्हणते फोन दे. आता प्रिया म्हणते कशासाठी देऊ मी तुला फोन, मी माझा फोन असा कोणालाही देत नसते कळलं. सायली म्हणते तू काही केलं नाहीस ना, मग फोन द्यायला काय हरकत आहे तुला, आणि मी आता तुझा फोन जर का नाही ना बघितला तर उद्या पोलीस बघतील, मग ते काय करायचं ते तूच ठरव. आता असं म्हणल्यानंतर घाबरलेली प्रिया विचार करते 1 मिनिटाने फोन देते ना, तर लगेच सायली म्हणते उघडून दे.
आता असं म्हणल्यानंतर देते प्रिया तिच्याकडे रागाने बघते आणि फोनचं लॉक काढून देते. आता सायली तो फोन घेते आणि पूर्ण फोन चेक करते. चेक केल्यानंतर तिला त्या मोबाईलमध्ये काही वावग आढळत नाही, म्हणून सायली पुन्हा तिचा फोन वापस करते. प्रिया पटकन घेते ना हावऱ्यासारखा मोबाईल. सायली म्हणते आणि विसरू नकोस की माझी नजर आहे तुझ्यावरती, म्हणून सायली आता निघून जाते तिथून झोपण्यासाठी. आता सायली गेल्यानंतर प्रिया जरा श्वास सोडते ना आणि म्हणते नशीब मी आधीच डोकं वापरून त्या साक्षीसोबत गेलेलं सगळा कॉन्टॅक्ट सगळं चॅट मी डिलीट करून टाकलं होतं म्हणून, असं प्रिया म्हणते आणि कपाळावरती हात लावते. आणि आता आपण पाहतोय की पुढे प्रिया जी आहे ना तर ती सायली गेली की नाही याची खात्री करते आणि लगेचच साक्षीला फोन लावते. आणि बघ साक्षीला खूप बोलते. साक्षीला म्हणते की साक्षी अगं माझ्या घरातल्यांना ना माझ्यावरती आता संशय यायला लागलेला आहे आणि तू तुझे हे तमाशे बंद जर का नाही ना केले तर आपण दोघेही जेलमध्ये जाऊ, कळलं का तुला. आपण साक्षी काही दाखवलेली नाही आहे, फक्त प्रिया एकटीच बोलते. प्रिया म्हणते साक्षी तुला सायलीने ऑलरेडी एकदा बघितलं होतं ना, पण मग आता हल्ला करताना बघितलं असतं तर अगं तुला परत जेलमध्ये जावं लागलं असतं गं. आणि म्हणते की साक्षी माझ्यावरती उपकार कर प्लीज, आता परत सायलीसमोर येऊ नकोस, असं म्हणून प्रिया फोन ठेवून टाकते. आता इकडे नागराज जेलमध्ये मैपाशी बोलत असतो. मला तर धक्काच बसला, अरे ती प्रेग्नंट बाई अस्मिता, तिच्या जेवरती कुणी उठलं असेल, तुला काय वाटतं रे मैपत, कुणी केला असेल हल्ला. आता मैपत बघा याला सगळं माहिती असतं पण काही बोलत नाही. नागराज म्हणतो कुणी का केला असेल, पण ज्याने हल्ला केला ना तो महामूर्ख असेल. अर्जुन सुभेदारच्या घरात घुसून त्याच्याच बहिणीवर हल्ला काय, असं नागराज मुद्दामून म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो तो अर्जुन आहे ना, अर्जुन आता त्या माणसाला पाताळातून शोधून काढतोय की नाही बघ. आणि अरे आपल्याला त्याने नाही सोडलं, तुरुंगात टाकलं तर त्या माणसाला तो काय सोडणार आहे, हे शक्यच नाही. आता लगेचच मैपत म्हणतो तुला काय रे त्या सुभेदारच्या बहिणीचा पोळका आलाय, काय रे नाग्या केला असेल कुणी तर हल्ला, पकडतील त्याला पोलीस, टाकतील जेलामध्ये, आपल्याला काय संबंध आहे त्याच्याशी. नागराज म्हणतो हां बरोबर आहे, तेही खरंच आहे म्हणा, आपलं काय देणं घेणं आहे ना, ते आहेच. आता लगेच मैपत बघा म्हणतो की नाग्या फालतूच्या गोष्टींचा विचार करत बसू नकोस, तो कळलं ना, असा मैपत सांगत असतो. आणि पुढे म्हणतो की मला माझ्या लेकीची शपथ घालून माझं तोंड बंद केलंस तू, बाकीच्यांचं काय करशील सांग ना, काय करशील. तो रम्या सापडला ना आता, आणि तो रम्या जर बोलला तर त्याने तुझी सगळी कारस्थानं बाहेर काढली आणि त्याचे पुरावे दिले तर तू काय करशील, बोल ना, असं मैपत म्हणतो. आणि म्हणतो आणि कोणाकोणाचं तोंड बंद करशील रे नाग्या. आता आपण पुढच्या सीनमध्ये बघतोय अस्मिता म्हणत असते मम्मा अगं केक व्हायला किती उशीर आहे, आणि त्याच्यावरती हॅपी ॲनिव्हर्सरी अर्जुन सायली असं मीच लिहिणार. आता असं म्हणल्यानंतर घरात सगळेजण सजावट वगैरे करत असतात. खूप छान वातावरण दाखवलं आहे सुभेदारांच्या घरामध्ये. आता कल्पनाताई म्हणतात की झाला हा घे, असं म्हणून पटकन तो केक अस्मितासमोर आणून देतात आणि म्हणतात दर याच्यावरती पटकन नाव टाकून घे. त्यावर विमल म्हणते वहिनी औक्षणाच्या तपकामध्ये अंगठी नाही आहे. तर लगेच कल्पनाताई म्हणतात अहो अंगठी आठवणीने तपकात ठेवा. प्रतापराव म्हणतात अगं ठेवणार, आधी सजावट तरी होऊ देत ना, तू काही आपलं असतं आपलं तुझं मध्येच. आणि अर्जुन सायलीवरून हे सगळं पाहत असतात. आता प्रतापराव म्हणतात की प्रतिमा तुला आठवतंय का गं, तुझ्या लहानपणी तुझ्या वाढदिवसाला तो फक्त फुलांची सजावट करा असं म्हणायचीस. आता प्रतिमाला हे काही आठवत नसतं. प्रतापराव म्हणतात की मला फुगे बिगे काही नको, फक्त फुलांची सजावट हवी असं तू लहानपणी म्हणत असते. प्रतिमा त्या म्हणतात हो का, तर प्रतापराव म्हणतात अगं हो. आता प्रतिमा त्या म्हणतात अरे पण मला नाही आठवत आहे, पण हे आठवतंय की माझ्या दिवसाला दरवर्षी पूर्ण आजी माझ्या हातून एक रोप लावून घ्यायची. आता प्रतापराव म्हणतात की एकदम करेक्ट. आता रविराज म्हणतात का नाही तेव्हापासून ही जी फुलांची जी काही आवड आहे ना ती आत्तापर्यंत तशीच आहे. आता अस्मिता म्हणते की मम्मा आपण सायली आणि अर्जुनकडून सुद्धा एक अशी रोप लावून घेऊयात का. विमलन ते अरे वा खूपच छान कल्पना आहे ही. कल्पनाताई म्हणतात हो कल्पना छानच आहे, पण हे सगळं आपण आता उद्या ठरवूया. अस्मिता आता तू पटापट हात चालव, अर्जुन सायली आता कधीही खाली येतील त्याच्या आधी आपली सगळी तयारी व्हायला पाहिजे. आता अस्मिता बघा त्या केकवरती खूप छान आणि सुंदर असं नाव टाकते. वरून अर्जुन सायली सगळं बघत असतात आणि ॲनिव्हर्सरीचा केक आहे ना तो खूपच छान केला आहे. आता कल्पनाताई म्हणतात अरे वा हॅपी ॲनिव्हर्सरीची ही जी तू पिन लावलीस ना ती खरंच खूप छान आहे गं, आणि नावसुद्धा तू किती सुंदर काढले असं कल्पनाताई म्हणत असतात अस्मिताला. आणि इकडे वरती अर्जुन सायली एकमेकांकडे बघण्यातच गुंग झालेले असतात आणि त्यांना त्यांच्या आठवणी आठवत असतात की अर्जुनने सायलीची काय कामं केली आहेत ते सगळं अर्जुनला आठवत असतं. आणि सायलीला सुद्धा आठवत असतं की तिने ऑफिसमध्ये अर्जुनचं काम कसं केलेलं असतं की जे की खूप जिकिरीचं आणि मेहनतीचं असतं ते. आणि हे दोघंही एकमेकांच्या आठवणी आठवून एकमेकांच्या डोळ्यामध्ये अगदी गुंग झालेले असतात.
सायली अर्जुनला त्यांनी व्हॅलेंटाईनचा पूर्ण जो वीक आहे ना तर तो कसा सेलिब्रेट केला, चक्री फूल देऊन, अंगठी देऊन, त्यानंतर रोज डे दिवशी बुके देऊन आणि त्यानंतर टेडी डे. आता जेवढ्या काही आठवणी येत नाही या दोघांना सगळ्या आठवणी आठवत असतात. इतक्यात चैतन्य येतो हॅलो एव्हरीवन म्हणून आणि लगेच म्हणतो वा 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 काय सुंदर सजावट केली. प्रतापराव म्हणतात तू काय फक्त केक खायला आलायस का? आणि रविराज म्हणतात आणि इतक्या उशिरा कोर्टातून आलोय अशा थापासुद्धा मारायच्या नाहीत हा. चैतन्य असं म्हटल्यानंतर चैतन्य म्हणतो नाही नाही मला वेळेवरच यायचं होतं पण माहीत नाही उशीर कसा झाला ते. आता सगळेजण म्हणतात हो हो. मग आता प्रतापराव म्हणतात या मग मदत करा चला. आता लगेच चैतन्य येतो हां आणि आता मदत करण्यासाठी ते फुले वगैरे लावत असतो. आता प्रतापराव म्हणतात चल हे घे फुलं लाव. आता फुलं लावत असताना चैतन्याची नजर वरती जाते ना. रविराज म्हणत असतात स्टूल हवा आहे का? चैतन्य म्हणतो 1 मिनिट आपण इथं ज्यांच्यासाठी एवढं डेकोरेशन वगैरे करतोय ना ते तिकडे दोघंजण बिझी आहेत. असं म्हणल्यानंतर घरातले सगळेजण वरतीच बघत बसतात ना. कारण अर्जुन सायली एकमेकांकडेच बघण्यात इतके गुंग झालेले असतात की सगळे आपल्याकडे बघतात, आपल्याबद्दल काही बोलतायत ते त्यांच्या लक्षातच येत नाही. आता लगेचच चैतन्य हाक मारतो मिस्टर अँड मिसेस सुभेदार असं म्हणून इतक्या जोरात हाक मारतो. दोघेही दचकतात ना वरून. सगळी खाली लगेच सगळे हसायला लागतात. आता असं झाल्यानंतर आज हा मोठा एपिसोड इथेच संपतोय. प्रेक्षकांना खूप मेहनत लागते व खूप मोठे मोठे डायलॉग असतात. तर या सगळ्या मेहनतीसाठी एक नक्की सबस्क्राईब करून टाका. आता आपण पाहतोय पुढच्या भागात अर्जुन म्हणतो की दिवस रात्र घरातलं काम, घरातली माणसं सगळं काही तू मॅनेज करतेस. सायली म्हणते मी पण तुमच्यावरती किती चिडायचे, सगळे मीटिंग्स फोन हे सगळं तुम्ही किती सहन करतं. मला ना आज एक गोष्ट कळाली की उंबरट्याच्या आतमध्ये घर नांदतं आणि उंबरट्या बाहेर कर्तृत्व असतं. हा डायलॉग छान घेतलाय हं असं म्हणून दोघं जण सुद्धा शेक हँड करतात आणि म्हणतो की प्रत्येक नाण्याची दुसरी बाजू पण आपण बघायलाच पाहिजे. आणि ठरलं तर मग हा भाग इथे संपतो. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर बाय आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.